अधिक मास आपल्याला फक्त उपवास शिकत नाही, तो आपल्याला मर्यादा शिकवतो. तुमचं आयुष्य एका दिवसात उद्ध्वस्त होणार नाही. तुम्ही एका चुकीने कधीही संपणार नाही. पण एक गोष्ट आहे जी हळूहळू माणसाला आतून संपवत जाते आणि त्या गोष्टीचं नाव आहे अति पैसा, अति अहंकार, अति महत्वाकांक्षा, अति अपेक्षा. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी कॅलेंडरमध्ये एक विलक्षण गोष्ट ठेवलेली आहे. त्याला नाव आहे अधिक मास. एकदा एक तरुण आपल्या आजोबांना विचारतो, आजोबा, सुखी आयुष्याचं रहस्य काय आहे? आजोबा काहीच बोलत नाही. ते टेबलावरती 3 कप दूध ठेवतात. पहिल्या कपमध्ये दूध ओतायला सुरुवात करतात. ओतत राहतात आणि काही क्षणात ते दूध बाहेर सांडू लागतं. मग दुसऱ्या दुधाच्या कपात साखर टाकतात. 1 चमचा, 2 चमचे, 10 चमचे, इतकी की ते दूध पिण्यासारखं राहत नाही. तिसरा दुधाचा कप ते आचेवर ठेवतात. सुरुवातीला सुगंध येतो, मग वाफ येते आणि थोड्याच वेळात सगळं जळून जातं. आजोबा त्या मुलाकडे पाहतात आणि म्हणतात, बाळा, दूध वाईट नव्हतं, साखर वाईट नव्हती आणि आग सुद्धा वाईट नव्हती, पण मर्यादा ओलांडली की चांगल्या गोष्टी सुद्धा विनाशाचं कारण बनतात. आणि हेच अधिक मास आपल्याला बहुधा शिकवतो. इतिहासमध्ये पण मित्रांनो हेच घडलेलं आहे. रावणकडे ज्ञान होतं, पण त्याचा पराभव त्याच्या शत्रूंनी नाही, त्याच्या अहंकाराने केला. कौरवांकडे सत्ता होती, पण त्यांचा नाश पांडवांनी नाही, त्यांच्या अति गर्वेने केला. राजा बळी उदार होता, पण अति उदारतेलाही किंमत मोजावी लागली. म्हणूनच अधिक मास आपल्याला फक्त उपवास शिकत नाही, तो आपल्याला मर्यादा शिकवतो. म्हणजे खा, पण अति भोग करू नका. काम करा, पण स्वतःला हरवू नका. प्रेम करा, पण मालकी हक्क गाजवू नका. पैसा कमवा, पण पैशाचे गुलाम बनवू नका. कारण जीवन एक मोठ्या संकटामुळे कधीच कोसळत नाही मित्रांनो. जीवन कोसळतं जेव्हा अतिरेक आपली सवय बनतो. म्हणून या अधिक मासात स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात असा कुठला अतिरेक आहे जो मला हळूहळू संपत आहे? कारण अधिक मास हा फक्त एक्स्ट्रा मंथ नाही, तो निसर्गाने दिलेला एक वॉर्निंग मेसेज आहे. स्वतःला बदला, नाहीतर वेळ तुम्हाला बदलून टाकेल. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.